नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकल्या मराठी चॅनलमध्ये. शुभ सकाळ. सकाळचे वाजले आता 4:45 आणि आज इच्छा नसताना सुद्धा उठायला लागलं आहे, कारण आज जायचं रिहर्सलला. आमच्या नाटकाची आहे आज रंगीत तालीम. तुम्हाला माहिती आहे 6 डिसेंबरला सायंकाळी 7:30 वाजता आपलं नाटक लागलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर येथे. सो त्याची जय्यत तयारी चालू आहे आणि आजचा वार आहे शनिवार. सो आज रंगीत तालीम आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8, 12 तास रिहर्सल असणार आहे. त्याच्यामुळं सकाळी लवकर निघायला लागतं. इथून 5:56ची गाडी आहे जी अंधेरीला, गोरेगावची गाडी आहे, ती अंधेरीला 7:30 पावणे 8ला पोचते. सो वेळेवर पोचणार म्हणून एवढं लवकर निघायला लागते. हो, अशी सगळी गोष्ट आहे. सो खूप मेहनत घेतो आहे रंगमंचासाठी, नाटकासाठी, अभिनयासाठी. सो काय माहिती आहे का, की काही गोष्टीमध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, करायचं असेल, तर त्याची मेहनत खूप गरजेची आहे आणि खूप अजून बरंच काही शिकायचं आहे. माझ्यासोबत बारके पण आहे. आज दिव्यावरून आलो आहे. काल रात्री आम्ही आलो 1:45ला घरी. कालसुद्धा आम्ही होतो कामासाठी बाहेर. त्यानंतरला गेलो एका मित्राचं नाटक आहे, लेट झालं. सो आलो, आता आम्ही निघतो इथून. सो प्रेरणा पण आहे. सो प्रेरणा पण नाटकामध्ये आहे. सो आम्ही आता फ्रेश वगैरे झालोय. मी का किती वाढलाय बघा, गारटलेत, थंडावलेत पूर्ण. इच्छा नसताना उठवलेली आहे या दोघांना. अरे असं वाटतं अजून झोपू ना. का उठलो आपण? 2 तास झोपलो असं. 2-3 तासच झोपलो. चला, जाम थंडी आहे बाहेर. अंधेरी स्टेशनला उतरलोय. वाजलेत सकाळचे 7:30. सगळ्यांचे डोले सुंबारलेत. 8ला पोचायचं बरोबर, कॉल टाईम आहे. पण एवढ्या दिवसात आपण संध्याकाळची प्रॅक्टिस करतो. आज थोडं फ्रेश होऊन सकाळचे सकाळ म्हणजे सकाळी 8 ते 8 म्हणजे 12 तास रिहर्सल असणार आहे आमची. नाश्ता करूया आता पोटभर आणि जो भात जोडाय सुरुवात करू एका मार्गी. आता सकाळचे वाजले. आज शनिवार आहे त्यामुळे थोडीफार गर्दी कमी वाटते. पण आता बघा एक तासाने इकडं रहदारी कसली वाढल. कसला क्लायमेट वाटतो ना. सकाळ सकाळ लवकर उठलो ना की एक पॉझिटिव्ह वाईब येते. पोहा, साबुदाणा, खिचडी. त्याला फवं खाऊया सकाळी सकाळी. फवं मला शिरा आणि पोहे. सर पोहे नाही, इट्स कॉल्ड फवं. शेंगदाणे टाकून फवं आणि वरण शेव. सकाळ सकाळचं जरा पौष्टिक आहार. इडली, डोसा सगळं खाल्लं असतं, पण पोह्यांच्यात पोट भरतो तसं कुठं नाही भेटत या खायला. इट्स कॉल्ड शिरा. हा, पोह्यांमध्ये शिरा शिरला आहे म्हणून तो शिरा. फायनली पोचलोय रिहर्सल हॉलला. 8चा टाइम होता, परफेक्ट 8ला आलोय. बरेच जण यायच्यात अजून. कीबोर्डवाला भाऊ आला आपला. काय नाव तुझं? ऋषिकेश नेवरेकर. गुहागरचा आहेस मग? लांजाचा. ओके. हा, ही शुभांगी, ही आमची हिरोईन करते. ए तू त्यांना नको देऊ. सर, जे आज लेट येतील त्याची काय शिक्षा देणार? आम्हाला न्याय पाहिजे सर. आम्ही लवकर आलोय. आज जे लेट येणार त्यांनी दुपारचं जेवण आणि हॉलचं भाडं द्यायचं. बरोबर. आम्हाला न्याय पाहिजे. म्हणजे आम्ही लवकर उठलो. सगळ्यांना न्याय मिळणार आहे या ठिकाणी. ए, आमच्या डान्सची प्रॅक्टिस घ्या ना. कुठल्या? तिला नाही करायचं. शुभांगी रागावले हिरोवर. हिरोईन रागावले. डान्स करता करता पाडायचं. हिरोईन रागावले हिरोवर.
आत्ता झाले. याच्या यूट्यूब चॅनलचा मी स्वतः फॅन आहे. म्हणजे याच्या गाण्याचे लूप्स अहो त्या नमनला माहिती आहे. फक्त लक्षात नाही आलं काय? हा लक्षात नाही आलं चेहऱ्यानी, कारण चॅनलवर तो एवढा जीबी छोटा वाटत नाही, प्रोफाईल काही दाखवत नाही. हा 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 हीच मस्त. माझ्या रीलला होतं बघ सँडी. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अंगिकं पूर्णं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्य चन्द्रतारादि त्वं नमो सात्विकं शिवं. त्वं नमो सात्विकं शिवं. त्वं नमो सात्विकं शिवं. गणपती बाप्पा मोरया. थोडा स्लो माझी कारभारणी मला त्याचा बोलू हवा. माझी कारभारणी मला त्याचा बोलू हवा. त्याचा बोलू हवा. टोपी टोपी. नमस्कार, मी भाऊ कदम. शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे सादर होतं कलारंग प्रस्तुत व निखिल सपकाळ निर्मित 2 अंकी नाटक गाव गोंधळ ह्यांचं लेखन व दिग्दर्शन केले जयवंत काटकर यांनी. दिलखुलास हसायला लावणारी ही लगीनघाई पाहायला नक्की या. आवर्जून बघा गाव गोंधळ. धन्यवाद. मेघवाडी. चला चला. अरे अभी आता नळाला अमोलचे पाणी बॉस काढायचं. बघू शकता कामावर चला. ऍक्च्युली त्या हॉलला आमची रिहर्सल होती. आता हॉल शिफ्ट करतोय कारण त्या हॉलला बाथरूम वगैरे नव्हता, मुलींना वगैरे जायला प्रॉब्लेम होत होता. दुसऱ्या हॉलला जातो. आता वाजलेत 1. त्याम घामटा निघाला. अमोलदानी वडापाव आणलेलं ते खाल्लेलं. आता परत जेवायला काहीतरी मागवू आम्ही. अशी रिहर्सल आहे आमची. कलाकार होणं सोपं नाही आहे. पडद्यामागची ही मेहनत असते. नाटकाला महिनाभर रिहर्सल करायला लागते आणि अशी नाचानाच असते. ही कायच नाही नाचानाच. गेल्या वर्षी जेवढी नाचानाच केले ना तेवढी ह्या वर्षी नाही केली. गेल्या वर्षी भरपूर नाचानाच केले. इकडे अंधेरीच्या इकडे आलो कुठेतरी आम्ही. काय माहिती नाही एरिया कुठला आहे तो.
गणराया ताराया यावे लावणी. वाजले दुपारचे 3 आणि आता आमची ब्रेक झाली जेवायचा. लंच टाइम झाला आहे आमचा, आत्ता लंच टाइम झाला आहे. जाम सगळी घामाटले. पर्याय आलाय आम्हाला भेटायला. परेश आलाय परेश. आमचं नाटक बघायला. हा, झिरो टू हिरोचा परेश कोण प्रोड्युसर. आहे हा तुम्हाला माहिती Producer. तुम्हाला बघायचं असेल परेश कोण आहे तर हिरो झाले झिरो नाही Zero hero झाले. झाले हिरो. हे बघा का पण खऱ्या आयुष्यात खऱ्या आयुष्यात हिरो झालेले आहे. आणि सर तुम्हाला नको या कुठं आहे तो काय सुखाचे 4 घास घेऊया. मसुराचा पुत्र तुला झोन पण माझा कसा घाता तुझं पायापर्यंत झोपतोय. या कांदा जवानी या कांदा जवानी जय गुरु या वेळेस माझ्या बापाचा जाऊन पण सुरू केला. दादाची एक रील बनव. कुठली 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 संतोष मामाला संतोष मामा. मला व्हॉट्सअप करा दादा तुझ्याकडे मोबाईल आहे. माझ्या भावाच्या मोबाईलला व्हॉट्सअप इकडे काय करतोय तुम्ही काय इथे मिठी मारायला काय चाललंय की तुझं साडेवा काय साईड यायचं ते प्रीवेडिंग आहे. प्रीवेडिंग कसले बसणार दादा फोटोशूट करते नमस्कार मंडळी, आता वाजलेत 8:45 म्हणजे सकाळी 8ला रिहर्सल्सला सुरू केलेली. 8चे 8:30 8:45 झाले, पण आत्ताच 8:45 म्हणजे 12 तास आम्ही रिहर्सल केलेली आहे. आणि येत्या 6 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे सायंकाळी 7:30 वाजता आपला गाव गोंधळचा प्रयोग आहे. या अगोदरसुद्धा गाव गोंधळाचे खूप प्रयोग झाले. गावाला, थिएटरला, गावाला कॉन्ट्रॅक्ट शो झाले, खूप छान झाले. आणि अजूनसुद्धा आम्ही त्याच्यात नवनवीन ॲड केलेलं आहे, खूप गमतीशीर केलेलं आहे, खूप मजा मस्ती आहे. ॲक्च्युली गाव गोंधळ हे नाटक आम्ही उभारणी केली ना, तर खूप आम्हाला त्रास झालेला आहे, खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. नाटकाचे 1-2 प्रयोग आहेत स्टार्टिंगचे, त्यामध्ये सुद्धा खूप त्रास झालेले आहेत, खूप गोष्टींना फेस गेलेलो आहे. आणि आज इथपर्यंत आलेलो आहे. ॲक्च्युली आता आमचा 9वा प्रयोग आहे या गोष्टीचा. आणि खूप फुललं आहे आता नाटक. आणि अभिमानाने सांगतोय, तुम्ही 6 तारखेला याच. 7 तारखेला आमची ही मेहनत बघा 12-12 तासाची, आणि ती मेहनत तुम्हाला दाखवून देईल. आम्ही हे असं सांगण्यापेक्षा ती मेहनत तुम्हाला दाखवून देईल. बाकी आमचे इथे काटकर सर आहेत, जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत, त्यांनीसुद्धा खूप मेहनत केली. आम्हाला घासण्याची काय म्हणाल? ॲक्च्युली पहिला जो प्रयोग झाला त्याच्यानंतर आत्ताचा जो सिक्वेन्स आपण बसवला आहे पूर्ण, त्यात खूप सारा बदल आम्ही केलेला आहे. आणि हे नाटक जर पहिलं नाटक बघितलं असेल तर आता तुम्हाला कळेल की हे नाटक कम्प्लीट वेगळं आहे.
आणि त्यात खूप गमतीशीर आयडियाज आम्ही वापरल्या आहेत जेणेकरून पहिला अंक हा पूर्ण कॉमेडी गेला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अंकात खूप क्रिएटिव्ह खेळलो आहे आम्ही त्या नाटकाच्या प्रयोगात. तर तो सगळा खेळ बघायला, जो लग्नाची घाई बघायला, ती तुम्ही नक्की या आणि हा प्रयोग तुम्ही हाऊसफुल करा असं आम्ही आवाहन करतो. तर आम्ही येतोय, तुम्ही पण या. अमोलला काय सांगशील? नाटक अप्रतिम बसलाय आणि मी जास्त काही बोलत नाही. थेट आपण थिएटरला भेटूया आणि नाटक बघूया. हो. आणि ही सगळी आमची टीम आहे जी कलारंगाची पूर्ण, आणि सगळी फ्रेशर आहे तरीसुद्धा खूप छान अप्रतिम असं काम करतोय. म्हणजे आम्ही व्यावसायिक नाटकामध्ये उतरलो आहे. ॲक्च्युली जो 6 तारखेला नाटकाचं आयोजन केलेलं आहे ते एका आर्थिक मदतीसाठी आहे. म्हणजे आम्ही तिथे एक कार्यक्रम करतोय, पण तो एक आर्थिक मदतीसाठी, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी केलेला आहे. सो तुम्हीसुद्धा या हातभार लावा, जेणेकरून ज्या आयोजकांना आहेत त्यांनासुद्धा आर्थिक निधी मिळेल आणि कार्यक्रमसुद्धा बघता येईल. काय म्हणाल? तर 6 तारखेला यायला विसरू नका. 6 डिसेंबरला सायंकाळी 7:30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर येथे. पाहायला विसरू नका. गाव गोंधळ. गणपती बाप्पा. तर मंडळी, ही व्हिडिओ इथंच थांबवतो. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवाजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असंच कुठे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंबेचा बाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.